नमस्कार, मी सोनाली. नवीन चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. काठपदराच्या साडीचा सुंदर असा ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. एकाच कलरची साडी आणि एकाच कलरचे ब्लाऊज पीस असल्यामुळे ब्लाऊज डिझाईन कशी करायची ती यात दाखवलेली. तर ब्लाऊजची उंची ही 14.25 इंच आहे. त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे, म्हणजेच 15.25 इंचाचे ही ब्लाऊजची हाईट असणार आहे. तर रुंदी ही 10.5 इंच आहे. नेकची रुंदी ही 2.5 इंच आहे आणि शोल्डर हे 3.5 इंच आहे. तर मार्क करायचे, लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आर्महोल हे 6.5 इंच आहे, ते देखील ड्रॉ करायचे, लाईन मार्क करून घ्यायची, म्हणजेच पॅटर्न तयार होईल. आणि 1.5 इंचाची आर्महोल गोलाई असणार आहे, त्याला देखील आकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलला अशा पद्धतीने. तर आपले हे बॅक पार्ट कट करून होणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कंबरपट्टी देखील कट करून घ्यायची. फॅब्रिक घ्यायचे, फॅब्रिकची डबल घडी करायची आणि त्यावर कट केलेले पॅटर्न ठेवायचे, पिनने अटॅच करायचे, म्हणजे खालचा कापड आणि वरचे अस्तर सरकत नाही. पॅटर्न आपले कट करून झालेली आहे. खालच्या दिशेला 1/2 इंचांनी मार्क करायचे कंबरपट्टीसाठी आणि नेकची उंची ही 9 इंच आहे, त्याला मार्क करून घ्यायचे. रुंदी ही 2.25 इंच आहे, त्याला बॉक्स तयार करायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. अस्तरचा नेक कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे. तिघही साईडला पिन अटॅच करायचे आहे, म्हणजे फॅब्रिक आणि अस्तर सरकत नाही. हाफ इंचांची जागा सोडून अस्तरच्या दिशेने नेकला शिलाई टाकत यायची. शिलाई टाकून झाल्यावर फॅब्रिक कट करून घ्यायचे एक्स्ट्रा असलेले. परत नेकला कट्स द्यायचे. पिन काढून घ्यायचे आहे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई ही टाकत यायची नेकला, म्हणजेच गळ्याला फिनिशिंग खूप छान अशी येते अशा पद्धतीने आणि उलटवायला पण सोपे जाते. त्यानंतर वरच्या दिशेने शिलाई टाकत यायची. त्यानंतर टक्स टाकायचे. टक्स हे शोल्डरच्या सेंटरला येऊ द्यायचे. हा टक्स उंचीला 3.5 इंचाचा असणार आहे आणि रुंदीला देखील तुम्ही 3.5 इंचाचा टक्स घेऊ शकता, जर समजा तुम्हाला असे टक्स टाकता येत नसतील शोल्डरच्या सेंटरला. तर दोघही साईडला टक्स सारखे येतात अशा पद्धतीने टक्स टाकले तर. त्यानंतर कंबरपट्टी देखील जॉईंट करून घ्यायची. परत तिला फोल्ड करायचे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे, म्हणजेच कंबरपट्टी खूप छान अशी पॅक होते. त्यानंतर आपल्याला गोल्डन कलरची लेस लावायची, पताका असलेली. तर तुमच्याजवळ जी अवेलेबल असेल ती लेस तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने मी ही गोल्डन कलरची लेस लावते. खूप सुंदर अशी फिनिशिंग ह्या लेसची दिसते. तर एकच कलरची साडी आणि ब्लाऊज पीस असल्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही लेस वर्क डिझाईन करू शकता ब्लाऊजला. तर पताक्यांची लेस परत लावते आतल्या दिशेने. तर खूप सुंदर अशी डिझाईन ह्या ब्लाऊजला दिसते अशा पद्धतीची लेस डिझाईन केली तर. कशी वाटली डिझाईन कमेंट करून सांगा. भरपूर सारे लाईक येऊ द्या. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ त्वरित पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.